आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद तायडे यांनी सप्टेंबर महिन्यात आळेफाटा पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी धडाकेबाज कारवायांना सुरुवात केली आहे। नुकतेच त्यांनी आळेफाटा येथे जबरी चोरी करणाऱ्या जुन्नर व आंबेगावच्या काही गावातील चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत। तसेच यांनी यावर्षी सुरुवात झालेल्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त कडेकोट बंदोबस्ताचं नियोजन केलं आहे। जर कार्यक्रमात स्त्रियांना छेड किंवा त्रास द्यायचा प्रकार कोणी केला तर त्यांची गय केली जाणार नाही असे तेज तुफान न्यूजशी बोलताना सांगितले आहे। चला तर पाहूया साहेबांनी काय आवाहन केले आहे। तेज तुफान न्यूज संपादक अय्यूब शेख, आळेफाटा। आगामी नवरात्री उत्सवाच्या अनुषंगाने आळेफाटा पोलिसांच्या वतीने सर्व आयोजक आणि भाविकांना आवाहन करण्यात येते की आगामी उत्सवादरम्यान महिलांचा उत्सव असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी होतं। महिला सुरक्षेच्या नाही, त्यांना त्रास होणार नाही या दृष्टिकोनातून सर्वांनी दक्षता घ्यावी। आम्ही तर मदतीला आहोतच, फक्त जे आयोजक आहेत त्यांनी पण आपण स्वयंसेवक नेमून त्या गोष्टीकडे विशेष लक्ष देण्यात यावे अशी आमच्या आळेफाटा पोलीस स्टेशनच्या वतीने विनंती करण्यात येत आहे। आणि जे वाद्य वगैरे वाजवतात त्यांना सर्व वाद्यांना सरकारी नियमानुसार रात्री 10 पर्यंतच अलाउड आहे आणि साऊंड लिमिट जी आहे ती 55 डेसिबलची आणि रेसिडेन्शियल एरियामध्ये 55 डेसिबलची जी आहे तीच कायम आहे। नवरात्री उत्सव जो आहे हा सर्वांनी धार्मिक व शांततेने साजरा करावा। तसेच जे मिरवणुका आहेत त्यामध्ये सर्वांनी शासनाने दिलेल्या नियमांचं बंधन पाळून उत्सव शांततेत व पार पाडावा। आता पवार साहेबांचा ऑडिओ कंटिन्यू वाढून द्यायचा थोडा स्पीच, कारण ते मॅच व्हायचं वजनात वाटायचे शब्द बरोबर करावं लागते। इवन आपले विदेश मंत्री बघितलंय ना त्यांचे इंटरव्ह्यू बरेच, तर त्याचं खूप। सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.